गार्डन एरियामध्ये बसून निक्कीने दिला सल्ला सूरजला की कॅप्टन्सी टास्कमध्ये तू माघार घेऊ नको, काहीही असो, तू कोणालाही घाबरू नको. कॅप्टन्सी टास्कमध्ये तू भिड, बिंदास भिड. तू जरी कॅप्टन झालेला असेल अगोदर तरी पण आता कॅप्टन्सीसाठी तू लढ. कारण बी टीममध्ये डी पी दादाला सगळेजण कॅप्टन करणार आहेत, त्यासाठी तू माघार घेऊ नको असं समजावत आहे. सूरजने पण होकारार्थी मान हलवली आणि टास्क असेल तर मी बिंदास्त खेळेल असं बोलला. टास्क आला तर तू खेळ. हा खेळ ना की टास्कला असल्या मी खेळणार. त्यानंतर अभिजितला कॉफी हवी होती. कॉफी घरात नसल्यामुळे तो निक्कीकडे गेला आणि मागे मागे फिरू लागला. निक्कीने कॉफी लपवून ठेवली आहे असं त्याला वाटत होतं. 5वा सीझन जोरदार चालल्यामुळे बिग बॉसने सर्वांचे कौतुक केले व त्यामुळे बिग बॉसमधील सर्व सदस्य खूप आनंदी दिसत होते. त्यानंतर बिग बॉसने एक नवीन अनाउन्समेंट केली आणि त्यामध्ये सांगितले की बिग बॉस हे 100 दिवसाचा नसून आता 70 दिवसामध्येच कव्हरअप होणार आहे. तर सगळेजण आश्चर्यचकित झाले. म्हणजेच 70 दिवसांचा. त्यानंतर बिग बॉसनी सर्वांना डायरेक्ट नॉमिनेट करून नवीन टास्क दिला, ज्यामध्ये 8 सदस्यापैकी 2 सदस्यांना टार्गेट करायचे. तर चला बघूयात कोणी कोणाला टार्गेट केले. सर्वप्रथम टार्गेट करण्याची संधी मिळाली अंकिताला. अंकिताने पहिलं नाव घेतले ते म्हणजे निक्कीचे. योग्य ती कारणे सांगून अंकिताने निक्कीला टार्गेट केले व त्यानंतर दुसरा नंबर सूरजला. त्यानंतर अंकिताने सूरजला टार्गेट केले.